बी रेडी स्टार्ट. अर्जदाराच्या कथनानुसार भूसंपादन अधिकारी यांनी संपादित जमिनीचे बाजार मूल्य फक्त ₹900 प्रति आर प्रमाणे दिलेले आहे. संपादित जमीन ही बागायती स्वरूपाची असून तिला कमी मोबदला दिला, त्यामुळे संपादित अधिकारी यांनी दिलेला मोबदला योग्य नसल्याचे कथन अर्जदारांनी केलेले आहे. गैर अर्जदारातर्फे अर्जदार हिची विस्तृत अशी उलट तपासणी घेण्यात आली, मात्र अर्जदाराचा पुरावा पूर्णपणे नाकारावा असे सदर उलट तपासातून आलेले नाही. अभिलेखावर दाखल असलेला विशेष भूसंपादन अधिकारी यांचा अंतिम निवाडा पाहता त्यातून प्रतीत होते की अर्जदाराच्या मालकीचे गट क्रमांक 214 यातील 1 हेक्टर 12 आर जमीन संपादित झाली होती ही अवादातील बाब आहे. परिच्छेद. अर्जदार हिने संपादित जमीन गट क्रमांक 212 चा 7/12 उतारा अभिलेखावर दाखल केलेला आहे. सदरचा 7/12 उतारा पाहता दिसून येते की इतर अधिकारात अर्जदार उषाबाई हिच्या नावे सामायिक विहिरीची नोंद आहे. तसेच गट क्रमांक 214 मध्ये अर्जदाराने विहिरीचे खोदकाम करून बांधकाम केल्याबाबत फेरफार क्रमांक 524 प्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. सदरचा फेरफार निशाणी क्रमांक 17 वर दाखल आहे. प्रस्तुत विहिरीचा फेर सन सप्टेंबर 2001 मध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. यावरून असे दिसून येते की अर्जदाराची संपादित जमीन गट क्रमांक 214 यात पाण्याचे स्रोत आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या संपादित जमीन गट क्रमांक 214 चा 7/12 उतारा पाहता असे दिसून येते की अर्जदार ही संपादित जमिनीत कापूस, मका अशी बागायती पिके घेत होती. संपादित जमिनीत विहीर होती असा उल्लेख 7/12 उतार्यावर आहे. मात्र अर्जदार ही संपादित जमिनीत बारमाही बागायत पिके घेत होती. या अनुषंगाने अभिलेखावर कोणताही पुरावा दाखल केला नाही. उपलब्ध पुरावा व अभिलेखावरील बाबी विचारात घेता अनुमान निघतो की अर्जदाराचे संपादित क्षेत्र हे हंगामी बागायत स्वरूपाचे होते. परिच्छेद. अर्जदाराचे वकील यांनी नमूद केले की याच अंतिम निवाड्यातील संपादित जमिनी संदर्भातील भूसंपादन निर्देशन अर्ज क्रमांक 182/2009 दाखल झाला होता. त्या प्रकरणातील संपादित जियारत जमिनीस प्रति आर ₹3000 मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. सदर भूसंपादन निर्देशन अर्ज क्रमांक 180/2009 यातील न्याय निर्णयाचा आधार या प्रकरणात घेण्यात यावा व त्यानुसार संपादित जमिनीचे मूल्यांकन निश्चित करावे अशी विनंती केली. परिच्छेद. भूसंपादन निर्देशन अर्ज क्रमांक 180/2009 याची न्याय निर्णयाची प्रत निशाणी क्रमांक 15 वर दाखल आहे. ते पाहता दिसून येते की भूसंपादन निर्देशन अर्ज क्रमांक 180/2009 यातील अर्जदारास त्यांचे संपादित जियारत जमिनीसाठी प्रति आर ₹3000 दराने नुकसान भरपाई देण्यात आली. भूसंपादन अर्ज क्रमांक 183/2009 यात संपादित झालेली मिळकत व प्रस्तुतचा अर्ज संपादित झालेले क्षेत्र हे एकाच निवाड्याअंतर्गत आहे. त्यामुळे भूसंपादन अर्ज क्रमांक 180/2009 यातील संपादित नुकसान भरपाईचा प्रति आर जो दर ठरविण्यात आला त्या दराप्रमाणे प्रस्तुत प्रकरणातील संपादित झालेल्या क्षेत्राचे प्रति आर बाजार मूल्य निश्चित करणे न्यायोचित वाटते. भूसंपादन अर्ज क्रमांक 180/2009 यातील
संपादित जमीन ही जिरायत होती, परंतु प्रस्तुत संदर्भातील अर्जदार हिची संपादित जमीन ही हंगामी बागायती असल्यामुळे वरील रकमेमध्ये 1.5 वाढ करणे गरजेचे होईल. रुपये 3000 या रकमेच्या 1.5 रक्कम केली असता ती रुपये 4000 एवढी येते. परिच्छेद अर्जदार हिचे एकूण 1 हेक्टर 12 आर जमीन संपादित झालेली आहे ही अवादातील बाब आहे. प्रति आर रुपये 4000 या दराने अर्जदार ही रुपये 4000 प्रमाणे 112 आर 5,38,944 एवढी नुकसान भरपाई अन्य फायद्यांसह मिळण्यास हक्कदार आहे. परिच्छेद वरील विवेचन व अभिलेखावरील पुराव्यावरून साबित होते की भूसंपादन अधिकारी यांनी संपादित जमिनीचे योग्य ते स्वरूप विचारात न घेता संपादित क्षेत्राची ठरवलेली किंमत ही अयोग्य व अपुरी ठरवली होती. त्यामुळे अर्जदार ही वाढीव नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे अर्जाच्या कार्यवाहीचा खर्च देखील मिळण्यास पात्र आहे. म्हणून मी मुद्दा क्रमांक 1 व 2 करिता होकारार्थी निष्कर्ष नोंदवलेले आहेत. परिच्छेद अर्जदार ही संपादित जमिनीची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 5 लाख मिळण्यास पात्र आहे. याबाबत वर चर्चिलेले आहे. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी पारित केलेला अंतिम निवाडा पाहता असे दिसून येते की अर्जदार हीच यापूर्वी गट क्रमांक 212 ची नुकसान भरपाई रक्कम म्हणून रुपये 1 लाख मिळालेली आहे. सदरची रक्कम ही एकूण नुकसान भरपाईची रक्कम रुपये 5 लाख यात वजावट करणे रास्त आहे. रक्कम रुपये 5 लाख यात रक्कम रुपये 1 लाख वजा करता अर्जदार ही संपादित जमिनीची वाढीव नुकसान भरपाई म्हणून एकूण रक्कम रुपये 4 लाख अन्य फायद्यांसह मिळण्यास पात्र आहे. परिच्छेद वरील विवेचन व मुद्दे क्रमांक 1 ते 3 चे निष्कर्ष विचारात घेता मुद्दा क्रमांक 4 चे उत्तरार्थ खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश संदर्भ अर्ज अंशतः खर्चासह मंजूर करण्यात यावा. गैर अर्जदार यांनी अर्जदार हीच संपादित जमिनीचा वाढीव मोबदला म्हणून एकूण रुपये रक्कम 4 लाख द्यावेत. गैर अर्जदार यांनी अर्जदारास भूसंपादन अधिनियम 1894 चे कलम 34 मधील तरतुदीप्रमाणे व्याज द्यावे.